आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेटबद्दल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचा जो 8वा हप्ता आहे त्याचे पैसे कधी जमा झाले, कोणाला मिळाले, कोणाला नाही मिळाले आणि स्टेटस कसे तपासायचे, या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते। तर आता सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की 8वा हप्ता जानेवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत। त्याचे कारण काय ते आपण पुढे पाहूया। सरकारकडून निधी रिलीज करण्यात आला आहे म्हणून घाबरायची गरज नाही, आता हळूहळू सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर पैसे न येण्याची संभाव्य कारणे कोणती आहे? जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर खालील कारणे असू शकतात। एकतर तुम्ही KYC अपूर्ण केली असेल किंवा KYC पूर्ण नसेल केली, बँक खाते आधारला लिंक नसेल, बँक खाते तुमचं निष्क्रिय झालं असेल, बंद झालेलं असेल, किंवा PFMS मध्ये जे नाव आहे ते मिसमॅच असणे, जमीन नोंद किंवा पात्रतेचे प्रश्न। तर या पद्धतीचे जे आता मी तुम्हाला सांगितले यातलं जर कोणतं कारण तुमच्या सातबाऱ्यामध्ये असेल तर पैसे तुम्हाला आले नसेल। यापैकी एक जरी कारण असेल तरी हप्ता अडकू शकतो। आणि पैसे आले की नाही हे कसे तपासायचे, तर स्टेटस पाहण्यासाठी बघा namoshetkari.maharashtragovernment.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। बेनिफिशरी स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आणि आधार नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा। त्यानंतर तुम्हाला किती पैसे आले आणि कोणता हप्ता आला हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होते। तुम्ही थेट बँक पासबुकमध्ये एंट्री करून सुद्धा तपासू शकता। तरी जर तुम्हाला अडचण आली असेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। कृषी कार्यालय किंवा तालुका कार्यालयात जाऊन चौकशी करा, बँकेत जाऊन आधार लिंक आहे का हे तपासा आणि KYC पूर्ण करून घ्या। या सर्व गोष्टी जर तुम्ही
केल्या तर तुम्हाला नक्कीच पैसे लवकरात लवकर दुरुस्ती केली तर पुढील टप्प्यात पैसे नक्की मिळतील. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुरू झालेला आहे, पण सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळत नाहीत. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. अशाच सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.